जयशंकर आणि नमस्कार सगळ्यांक. आजी परमपूज्य परिज्ञानाश्रम स्वामीजी तृतीय तांगल पुण्यतिथी आणि ह्या निमित्तानं अंधेरी सभेच ऑनलाईन कार्यक्रमांत तुमचं सगळ्यांक स्वागत असं. आजी सर्वप्रथम सवा प्रारंभ प्रार्थना, मागीर दीप नमस्कार, चॅन्टिंग ऑफ श्री गुरु पादुका स्तोत्रम, फॉलोड बाय चॅन्टिंग ऑफ श्री परिज्ञान त्रयोदशी आणि फायनली अ टॉक बाय राजगोपाल भटमा. एक रिक्वेस्ट असं सगळ्यांक ऑडिओ आणि व्हिडिओ म्यूटार दवरता. सभा प्रारंभ प्रार्थना. ओम दक्षिणास्य समारंभा शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता स्मर्यात् गुरु परंपरा. श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरल्लोकशंकरं. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. परिज्ञानाश्रम श्रीगुरुशङ्कर परिज्ञानाश्रम शङ्कर सद्गुरु केशव वामन कृष्ण पाण्डुरङ्ग आनन्द परिज्ञान गुरु सद्यो जात शंकर सद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. ओम नमो ज्ञानदीपाय शिवाय ब्रह्मतेजसे कविष्णु हररूपाय नमः श्री गुरुमूर्तये. अज्ञानध्वान्तपटल विध्वंसन दिवाकरान् सच्चिदानन्दबोधैक सुधाम्बुधिकलानिधीन् आधिव्याधिभयग्रस्त प्रपन्नजनरक्षकान् वन्दे बद्धाञ्जलि श्रीमत्परिज्ञानाश्रमान् गुरुन्. लीलापातालनाकस्थ पूजित श्री शिवेशितुः चरणाम्बुरुहन्यस्त मनोवाक्काय सम्भ्रमान्. ईश्वरान् वेदवेदांग वेदान्तज्ञानिनान् धुरि छात्रवृन्द सुखाधारान् भजे श्री शङ्कराश्रमान्. उपमा भावमहिम जित सर्वारिमण्डलान् सारस्वतद्विजवरैराराधितपदाम्बुजान् ऊर्जस्वलान् महामोह ग्राहग्रासैककर्मणि नमाम्यानन्दरूपान् श्री परिज्ञानाश्रमान् गुरुन्. एकस्मिन्नद्वितीये च ब्रह्मण्याविष्टमानसान् यमादियोगसम्पत्ति भ्राजमानमुनीश्वरान् ऐश्वर्याद्यखिलार्थानां दायकान् करुणानिधीन् ईडे योगाम्बुधिक्रीडासक्तान् श्री शङ्कराश्रमान्. ओजस्मिनस्सु तपसा द्वैताब्धिवडमानलान् स्वाङ्गृभ्य शरणो धर्तॄन् स्तौमि श्रीकेशवाश्रमान्. औपाधिके कर्मगर्ते मोहितभ्रान्तचेतसां समुद्धरणधौरेयान् वन्दे श्रीवामनाश्रमान्. अञ्जसा तमसः पारमनायासेन सर्वदा नृपशून्यतो नौमि कृष्णाश्रमयतीश्वरान्. अहं वन्दे मनोवाग्भ्यां पाण्डुरङ्गाश्रमान् मुहुः. संस्तवैः परया भक्त्या विविधैर्भक्तिलक्षणैः करकञ्जभवांस्तेषां वन्दे धर्मधुरन्धरान्. आनन्दरूपिणः श्रीमदानन्दाश्रम सद्गुरुन् खब्रह्मा विष्टहृदयान् द्वैतध्वान्तदिवाकरान् प्रशान्तदान्तोपरतान् परिज्ञानाश्रमान् नुमः. गरिमा दृश्यते येषां वेदान्तार्थनिरूपणे संविज्ञानतपोदीप्तान् निगमागमपारगान् संविद्देवी समासक्तान् श्रुत्यन्तपथदर्शकान्. सद्यो जातान् नमाम्यत्र शङ्कराश्रमदेशिकान्. भुः पराक् स्वामिन् पराक्. श्री गुरु पादुका स्तोत्रम. प्रणम्य संविन्मार्गस्थानागमज्ञान् महागुरून् प्रायश्चित्तं प्रवक्ष्यामि सर्वतन्त्राविरोधतः. प्रमाददोषजमलप्रविलापनकारणं
प्रायश्चित्तं परं सत्यं श्रीगुरोः पादुका स्मृतिः। यस्य श्रीपादरजसा रञ्जते मस्तके शिवः रमते सह पार्वत्या तस्य श्रीपादुका स्मृतिः। यस्मै सर्वस्वमात्मानम् अप्येकभुक्तिभक्तितः समर्पयति सच्शिष्यस्तस्य श्रीपादुका स्मृतिः। यस्य पादतले सिद्धाः पादाग्रे कुलपर्वताः गुल्फौ नक्षत्रवृन्दानि तस्य श्रीपादुका स्मृतिः। आधारे परमाशक्तिर्नाभिचक्रे हृदाज्ञयोः योगिनीनां चतुष्षष्टिस्तस्य श्रीपादुका स्मृतिः। शुक्लरक्तपदद्वन्द्वं मस्तके यस्य राजते शाम्भवन्तु द्वयोर्मध्ये तस्य श्रीपादुका स्मृतिः। अन्यत् सर्वं सप्रपञ्चं निष्प्रपञ्चा गुरोः स्मृतिः। तस्मात् श्रीपादुका ध्यानं सर्वपापनिकृन्तनं पालनाद्दुरितच्छेदात् कामितार्थप्रपूरणात् पादुका मन्त्रशब्दार्थं विमृशन्मुग्निपूजयेत्। श्रीगुरोः पादुका स्तोत्रं प्रातरुत्थाय यः पठेत् नश्यन्ति सर्वपापानि वह्निनातुलराशिवत्। काशीक्षेत्रन्निवासस्तव चरणजलन् जाह्नवी श्रीगुरो नः साक्षाद्विश्वेश्वरो नस्तव वचनतया तारक ब्रह्मबोधे। त्वच्छ्रीपादाङ्किता भूरिह भवति गया त्वत्प्रसङ्गः प्रयागः। त्वत्तोऽन्यत्तीर्थदेवं क्वचिदपि च वयं न प्रतीमः पृथिव्याम्। श्री परिज्ञानाश्रमत्रयोदशी आनन्दाश्रम शिष्याग्रं स्वानन्दाम्बुधिमज्जितम् आनन्दाश्रमिणो वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं। श्रीविद्योपासनोद्याने मायूरं विभ्रमौ सदा यश्चक्रे तन्नुमो नित्यं परिज्ञानाश्रमं गुरुं। बाल्ये दीपनमस्कारे यस्य वैराग्यधीशिखा जज्वालतं सदा वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं। शिष्यान्तःशोधने यद्वत् तद्वत् यन्त्रालिशोधने कौतुकं यस्य तं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं। भवरोगहरो यो भूच्छिवयोगपरो निशं तं वन्दे सिद्धिसम्पन्नं परिज्ञानाश्रमं गुरुं। शुनि चैव समदृष्टा ज्ञानी त्यागमदृष्टये आसीद्यस्तन्नुमोहार्दं परिज्ञानाश्रमं गुरुं। सारस्वतजनप्रीतः सारस्वतसमर्चकः य आसीतं मुदा वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं। विद्यावृद्धस्तपो वृद्धो वयो वृद्धाश्रयो बभौ यः कारुण्येन तं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं। योऽनुकर्तुं विभुञ्चक्रे विश्ववस्त्वालयङ्करं वस्त्वाकारन्नुमस्तौ श्रीपरिज्ञानाश्रमं गुरुं। निर्मिमे निर्ममेन्द्रो यस्तवान् वेदान्तवासितान् गीतासक्तन्नुमस्तौ श्रीपरिज्ञानाश्रमं गुरुं। कैवल्यसन्निकर्षत्वे तथाहङ्ग्रहचिन्तने यस्यासीदृदयं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं। भक्तचेतो रथाध्यक्षो रथयात्रां महेशितुः यश्चक्रे तन्नुमोजस्रं परिज्ञानाश्रमं गुरुं। दुर्गनिर्माय दुर्गायै स्वसर्गयोरुरोदतम् अपवर्गपदं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं। अपवर्गप्रदं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं। श्री श्री परिज्ञानाश्रमयतीश्वराणां तुर्याश्रमालङ्कृतिरूपकाणां स्तोत्रं पठेद्यः प्रयतः प्रणम्रः प्राप्नोति पूर्णां करुणां गुरूणाम्। आता सगळ्यांके विनंती करता की तांणी तांगेल्या ऑडिओ आणि व्हिडिओ बंद करूयेद आणि राजगोपाल भट मामाक विनंती करता की तांणी तांगेल उपन्यास सुरू करूयेद।
ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री भवानी शंकराय नमः. ओम श्री मात्रे नमः. आजच्या ऑनलाईन कार्यक्रमांतून कोण कोण सहभागी जावन आसत की तांकां सर्वांकय म्हगेलो सप्रेम नमस्कार. आज एक अत्यंत पवित्र दिवस. आमगेल्या दिव्य भव्य श्री चित्रापर गुरु परंपरेंतले दशम सद्गुरु श्रीमद परिज्ञानाश्रम स्वामी तृतीय तांगल समाराधने दिवस. तांगल समाधी कारलांत आस आमकां सगळ्यांक तस शुक्ल घराण्यांतले पूर्वाश्रमांतून 1966 to 1991 अशी 25 वर्सां श्रीमद परिज्ञानाश्रम स्वामी आमगेल धर्मगुरु आमगेल मोक्षगुरु आणि मठाधिपती जावन विराजमान जावन आशिल्ले. तांकां भागवत पुराण अत्यंत प्रिय जावन आशिल्ले. कृष्ण लीला वर्णन आस भागवत पुराणांतून आणि खार आनंद आश्रमांतून तांणी भागवताचेर एक व्याख्यानमाला प्रतिदिस अशी सूर केलेली आशिल्ली. आणि आता 15 तारीखेक कृष्णाष्टमी त्यामुळे म्हाका दिसलें आज कृष्णाक संबंध पावेल तसले एक श्लोक घेवया म्हण त्या खातीर आज म्हगेलो उपन्यासाचो विशय तो अत्यंत जनप्रिय जावन आशिल्लो तसलो प्रसिद्ध जावन आशिल्लो तसलो श्लोक. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ही सगळं नाव त्या कृष्णाकाची संबंधित जावन आसत. इंग्लिशांतून डिनोटेशन आणि कॉनोटेशन ऑफ ए वर्ड अशी म्हणतात. आता देवा गेले अष्टोत्तर शतनाम आसत. ललिता त्रिशती इत्यादी 300 नाव असत. सहस्र नाव असत. या सर्व नावांगले डिनोटेशन म्हळ्यार तो देव अथवा ती इष्ट देवता जावन आसत. जाल्यार कॉनोटेशन प्रत्येक नाव ते कले आयल्या त्या नावांची व्युत्पत्ती एटिमॉलॉजी कसली डेरिवेशन कसलें हे आमी केन्ना समजून घेता ती त्या वेळार त्या नावाचे कॉनोटेशन समजून घेतले जाता. आता कृष्ण वासुदेव हरी परमात्मा हे पुरा डिनोटेशन तोची कृष्ण. जाल्यार प्रत्येक नावाक एक तांतूं एक स्वारस्य आसा. प्रत्येक नावांतूं एक अध्यात्म भरलेलें आसा. त्या अध्यात्म त्या आंतरिक रहस्य ते कसलें म्हणजे समजून घेवच्याक आता मी प्रयत्न करूया. कृष्ण हा शब्द अर्थ सावळा काळोची मेघश्याम. आणि कृष्णा गेला जन्म कृष्ण पक्षांतून आणि ते जन्म तो वेळूय मध्यरात्री अर्थात प्रत्येक डार्कनेस काळोख डार्क हाका दोन अर्थ आसत. एक म्हळ्यार आमी इंग्लिशांत डार्क मिस्टरी म्हणटात. खंयचेय आमकां समजून घेवचें जायना जाल्यार अत्यंत रहस्यमय जावन एक आसल्यार डार्क मिस्टरी म्हणटात. तशी देव एक डार्क मिस्टरी जावन आसा. देवाक गेले स्वरूप इदमित्थम हे अशीच आसा म्हण आमकां समजून घेवचें जायना. कला म्हळ्यार तो आमगेले वाणी आमगेले मन आमगेली बुद्धी हांगेले परे आसता. त्यामुळे काळोख हाका एक अर्थ जाचो. तो कल्ल्याक कृष्ण पक्ष आणि कल्ल्याक तो काळो म्हणटात इत्यादी. आणि दुसरो म्हळ्यार काळखांत केन्ना आमी आसता ती एक सांज चल्ली एक सांज चेरको काळो कोमळ तो भित्ता आम्हाक पप्पाक आपयता भंय दिसता. तशीच केन्ना आमी वी आर इन डार्कनेस आमी काळखांत आसता ती कसलो काळोख अज्ञानाचे काळोख अविद्येचे काळोख अनेक नमने कष्ट इत्यादी आयल्या आमी ती कसलीय दिसना दोळा इदरारी
असलं म्हणजे परिस्थिती केन्ना आयिल्ली आसा, डार्क क्लाउड्स ओवरिंग ऑन द हॉरायझन म्हणटा ती, त्या वेळार संकट ಬಂದಾಗ ವೆಂಕಟರಮಣ म्हण कन्नडांत म्हणके आमकां देवागेलो उडस जाता. त्यामुळे कृष्णा गेले हो जो काळो रंगू आसा हाका एक आध्यात्मिक अर्थ आसा. आणि दुसरो अर्थ कर्षती इति कृष्ण हा, तो ताणता आमकां, ताण व्हरता. कर्षती म्हण ताणचें, इति कृष्ण तो ताणता आमकां, त्यामुळे आमी ताका कृष्ण म्हणटा ती. आता देव आमगेले भितरी आसा, हृदयांत आसा म्हण गीतेन सांगल्या. आमगेले गुरु परंपरेंतले सर्व सद्गुरू कोणागेले तैलचित्र पोर्ट्रेट आमकां मेळ्ळेले आसा. पांडुरंगाश्रम, आनंदाश्रम, परिज्ञानाश्रम, सद्योजात शंकराश्रम हांगेले सर्व चित्रांतूय तांगेले आत्ता बोट्ट निर्देश करता आसा ती हृत प्रदेश, द रिजन ऑफ द हार्ट. सो देव खंय आसा, आमगेले भितरच आसा. भितर आसून आमकां तागेली अनुभूती केल्ल्या जायना. आमगेले आमकां अनुभव केल्ल्या मेळना. आमकां केल्ल्या तो कर्षती, आमकां केल्ल्या ताणा तो. थोड्या संतांक तो ताणता, आमकां केल्ल्या ताणा. हो प्रश्न येवच्या फाव आसा. आमगेले भितरी आसून सदा सर्वदा देव सन्निध आहे, लागींच आसता सान्निध्य तागेलें, जाल्यार आमकां तो केल्ल्या ताणा. हाका दोनी कारण आसा ती. एक मॅग्नेट आयर्न फायलिंग्सांक ताणता. हो मॅग्नेटाचो स्वभाव जावन आसा. इट इज द प्रॉपर्टी ऑफ द मॅग्नेट टू अट्रॅक्ट द आयर्न फायलिंग्स. जाल्यार ते आयर्न फायलिंग्स मस्त दूर असले रे, त्या मॅग्नेटाक ते फायलिंग्स आकर्षण करूंक साध्य ना. देवा लागीं जावन आमी कितले दूर वता की तितले तागेले अनुभूती आमकां मेळचें कश्ट जाता. शंकराचार्यांनी भगवद्गीता भाश्यांत एक दृश्टांत दिल्लेलें आसा. शिंया दिसांत अग्नी प्रज्वलीत करून अग्नी लागीं उज्या लागीं बसल्यार शीं वता. जाल्यार अग्नी खंय आसा, थंय तावन मस्त दूर एकलो बसला आनी आपणाक अग्नीची उश्णता आंगा लागना म्हण ताणें तक्रार केल्यार ताका अर्थ ना. लागीं आसका तशीच देवा लागीं आमी वचूंक प्रयत्न करका. आतां बसा ड्रायव्हर बसांत खंय आसा, तागेले मागशे जरी आमी बसली आनी कोण त्या बसांत मस्त मागशी बसता ती, म्हळ्यार ड्रायव्हर तो मस्त दूर ती बशिल्ली आसता ती. आतां धक्का कोणाक लागता, आमी सन्निकर्शाक वता ती कारला येतना वतना आमकां अनुभव आसा. कोण त्या ड्रायव्हराला तो मस्त दूर मागशी बसल्यान की तांकां चड धक्का अनुभवसंक पडता. कोण ड्रायव्हरा मागशी बसल्यान ते तांकां तितलो त्रास जायना. हांगा ड्रायव्हर म्हळ्यार कोण, आमगेले जीवन रथ, द चॅरियट ऑफ अवर लाईफ. ताचो सनातन सारथी ड्रायव्हर म्हळ्यार कोण, देव. पूर संचालन सूत्र संचालन तोच करता. तातल्या लागून आमी कितले दूर वता की तितले आमकां शॉक्स धक्काबुक्की आमकां चड जाता. कितले लागीं आमी वता ते आमकां तागेले सत, तागेले चित्त आनी आनंदाचो आमकां अनुभव जाता. त्यामुळे तो कर्षती ताणता होय, जाल्यार आमगेले एक उत्तरदायित्व रेस्पॉन्सिबिलिटी आसा. ती रेस्पॉन्सिबिलिटी कसली, आमी ताज्यान मस्त दूर वचूनच त्या वेळार आमकां तो आकर्शण करता. आनी त्या मॅग्नेटाचें हांव दृश्टांत दिलें तुमकां. मॅग्नेट आयर्नाक ताणता, बट इन केस इट इज रस्टी, त्या मॅग्नेटाक पवर आसा जाल्यार ते आयर्नाचो कुडको जो आसा तो जरी ताका जरी रस्ट लागेल आयर्ना कुडको, तशीच आमी फुट आसा तो ना. आमच्यान तो राजसीक तामसीक गुण चड भरलेले आसा ती. सात्विक गुण जे आसा ते आमच्यान कमी आसा ती. आनी सात्विक गुण वृद्धिंगत करचें
हेंची साधना हाजी प्रयोजन जावन आसा. आम्ही साधना साधना म्हणतात ती साधनेचं प्रयोजन कसलं, उद्देश कसला, आमच्यान तो सत्वगुणाचे उत्कर्ष आमकां ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्थाः म्हणून भगवद्गीतेन सांगल्या. सत्वस्त कोण असतं ती वयर वता, ती ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्थाः. हे सात्विक केन्ना आमच्या तू दैवी संपत्ती आमच्या केन्ना येता त्या वेळार फुटची लोखंडा कुडको आशिल जातात आम्ही, आणि आमकां तो कृष्ण कर्षण कर्षती आमकां ताणता. अर्थात दोन्ही रेस्पॉन्सिबिलिटीज आमचेर आसता ती. एक आम्ही देवाला तो दूर वचून नज, आणि दुसरें आमगे स्वरूप जे आसा ते मलिन जावन आसूं नज. इट शूड नॉट बी पॉल्युटेड ऑर कंटॅमिनेटेड. शुभ्र जावन आसका, अत्यंत पवित्र कितलो आमकां करूं साध्य आसा, शुद्ध करूं साध्य आसा. आणि शुद्ध म्हळ्यार कसलें, दैवी संपत्ती, सत्य धर्म शांती प्रेम अहिंसा म्हण सत्यसाहेब म्हणतात ती. हे पंचशील आमच्यात हाडूक आम्ही प्रयत्न केले रे, कायेन वाचा मनसा, त्या वेळार आमच्यात सात्विकता वृद्धिंगत जाता आणि देव आमकां ताणता. कर्षती इति कृष्ण. आणि तो कल ताणता थिंचार तो आमगेले स्वरूपान, तो आमगेले जिवनान तावन आमकां तो ताणता. एक म्हळ्यार अहम आनी मम हे तो ताणता, ताण उडयता तो. अहम मम म्हळ्यार जीव भाव. अहम मम हे खंय आसा, थंय काम क्रोध लोभ मोह मद मत्सर इत्यादी उत्पन्न जाता ती. हाव आणि मगल, हाव आणि मगल हे दोन्ही हे जे आसा ती ताजी सुत्तूची आम्ही आमगेले जीवन केन्ना रोटेट जाता आसा, घुंवता आसा, त्या वेळार आमकां तो तितलो तागेले कर्शण आमी अनुभवसूंचे साध्य जायना. केन्ना अहम मम हे कमी जाता. त्वदीयम वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पये. आम्ही फलसमर्पण करताना हो श्लोक म्हणता ती, सगळी वस्तू तुगलेंची आणि तुगलेंची वस्तू घेवन हांव तुकाच दिता असं. मगल कसले ना, ही भावना केन्ना आमच्यान तो जागृत जाता. तुंची सर्व हांव म्हण कसले ना अशी केन्ना आमी वी फील इट, वी एक्सपिरियन्स इट, नॉट जस्ट वर्बली टॉक अबाउट इट. केन्ना आमी अशे अनुभव जाता ते त्या वेळार कळ जाता, एक चमत्कार जाता. कृष्ण आमगेले भितर एक चमत्कार घडयता. अँड चमत्कार म्हळ्यार वी बिकम निष्काम, वी बिकम डिझायरलेस. अत्यंत आमगेले जीवनाक उपयोगी तितलो वस्तू जाय तितलो मात्र नेसेसिटीज पुरो, आनी जाय आनी जाय आनी बुद्धी निर्माण करता. संस्कृतान अलम म्हळ्यार पुरो, अलम बुद्धी म्हळ्यार पुरो म्हणजे एक म्हणची शक्ती आमच्यात येता. तुकारामान म्हण काय, तुका म्हणे आता न मागे आणिक तुझे पायी सर्व सुख आहे, अशी म्हणची बुद्धी आमच्यात येता. अर्थात आम्ही निष्काम जाता ती. हे एक प्रयोजन केन्ना आमकां कृष्ण ताणता. कृष्णाचेर मस्त सुभाषित आसता ती. हांव एक 3 सुभाषितां तुमकां सांगता. एक सुभाषित ताजो अर्थ कसलो म्हळ्यार पुनर्जन्म आमकां मेळना अशें तो करता. पुनरपि जननम पुनरपि मरणम हे मेळना अशी तो करता. आणि ते सुभाषित कितले गोमटे आसा ऐकया ती. गोपाल इति त्वां मत्वा प्रचुर क्षीरवांचया श्रितो मातुस्तन क्षीरम अपि लब्धुम न शक्नुयाम. तुवें आवसूल दूध सुद्धा म्हाका मेळना अशी केल म्हण हाजो अर्थ. आता कितले चमत्कारीक दृष्टीने त्या कवीने हे सुभाषित बरयल्या. आवसूल दूध सुद्धा मेळना अशें तूं केल्लें म्हणल्यार अर्थ म्हाका पुनर्जन्म
मेळना अशें तूं केल्लें म्हणून. हे एक कृष्णाने कर्शती म्हळ्यार आमकां पुनः जन्म मेळचे ते संकट काण तो उड्डयता. आणि दुसरे अनेक सुभाषित दासोहम आम्ही म्हणता ती हांव तुका दास जावन आसा. दासोहम इति या बुद्धी ही परमात्मनी अनामयी दकारो अपहृतस्तेन गोपी वस्त्रापहारिणा. गोपी वस्त्रापहरण केलं तसल्या त्या कृष्णाने हांव दासोहम 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 म्हणटालो. कृष्णा हांव तुका दास जावन आसा, कृष्णा हांव तुका दास जावन आसा म्हण हांव जप करतालो. आणि गोपी वस्त्र हरण केलं त्या कृष्णाने मग ते दा म्हणलेंच अपहरण कोण सोडलें म्हण हाचो अर्थ कसलो. दासोहम तांतू तावन दा काड्या ती कल वरलें सोहम देव पहावयासी गेलो तेथे देवची होवनी केलो म्हणजे दास जावन आसता. हांव दास जावन आसता, दास्य भक्ती म्हाका दी म्हण हांव तुजल्या गायलो. तूं ते दा कारूच तूं काण सोडलो आनी म्हाका तुगेल वट्ट साइज दिल्लें. यू युनायटेड मी विथ युअर सेल्फ, यू मेड मी वन विथ यू. हें दुसरें सुभाषित. तिसरें सुभाषित जीवनांत आमकां रसता कृष्ण हाडटा. नीरस आशिल्लें आमगेलें जीवन सरस जाता. आमगेल्या सांस्कृतिक दृश्टीने आमी केन्ना पळयता ती त्या वेळार आमगेल भारत देशांतू कृष्ण युग केन्ना आशिल्लें. कृष्ण भक्ती केन्ना अत्यंत उत्कर्ष एक स्थितींत आशिल्ली की त्या वेळार सर्व कला तांगेल उत्कर्ष जालो. संगीत, साहित्य, शिल्पकला, चित्रकला हे सर्व कलांक एक अपलिफ्ट मेळ्ळें कृष्ण युगांतू, कृष्णागेल भक्तींतू. सगळं आर्ट ताका मेळ्ळें. विदुषी ललितराव तिगेलो संगीताचो गुरू उस्ताद खादीम हुसेन खान. ताचेर नहीं पडली जयवंत मामाने एक बूक बरयल्लें आसा. तांतू जयवंत माम सांगता उस्ताद खादीम हुसेन खान कृष्ण भक्त जावन आशिल्लो आनी ताणें म्हणचें आशिल्लें काय जहाँ कान्हा नहीं वहाँ गाना नहीं. कान्हा म्हळ्यार कृष्ण, कृष्ण जरी ना तवळे गायन करचें म्हळ्यार कशी. जहाँ कान्हा नहीं वहाँ गाना नहीं अशी कृष्णा गेले एक चमत्कार म्हळ्यार आमकां सरस करता तो. ड्राय आशिल्ल्यांक आमच्यांतू नीरस आशिल्लें आमगेलें जीवन सरस जाता. ताचेर एक सुभाषित आसा. एक गोपी रांदप करूं बसल्या. त्या वेळार काय सिलिंडर गॅस अथवा महानगर गॅसाची जमान नाही. राखूड जोळोन फू करताची उज्ज करून रांदप करता बसल्या एकली गोपी. त्या वेळार हो बासुरीवाला थंय येता आनी आपणागेल दय कोर्ण हांगता तूं वच, दय कोर्ण तूं वच हांगता न्हू. केल्याक म्हळ्यार सुरवेकाची समाची उज्ज लागना म्हण हांव वळवळता आसा आनी तूं केन्ना तुगेल्या बासुरीचेर तूं केन्ना तान छेड दिताय म्हणटात न्ही, राग तूं केन्ना वाचता. त्या वेळार सुक्के आशिल्लें तें रुखा कुडको वल्ली जाता, मॉइस्ट जाता. आनी सुरवेका उज्ज ना म्हण फ्लेम वॉज व्हेरी स्लेंडर फ्लेम दॅट बिकम्स मोर स्लेंडर. तेमी कायंडली तूं हांगतान वच. ते सुभाषित अशें आसा. माधव म्हळ्यार कृष्णा. माधव रंधन समये, रंधन म्हळ्यार रांदप करचें. माधव रंधन समये मा कुरु मुरली रवम सुमधुरम. सुमधुरम अत्यंत मधुर जावन आशिल्लें तसलें तुगेल मुरली ध्वनी आतां हांगा म्हाका रांदप करतना तूं प्लीज तूं येवन कोर नाका. कसल्याक नीरस मेधो रसताम. एधो म्हळ्यार ते राखूड. ते नीरस आशिल्लें ड्राय आशिल्लें ते राखूड सरस जाता, वल्ली जाता. तेमी ते एकल जाता. क्रशानुरप्येती क्रशतरताम. क्रशानु म्हळ्यार अग्नी. तो अग्नी सुरवेकाची क्रश जावन आसा. इट इज स्लेंडर. समाची अजुनी जळना
आणि तू केन्ना हांग येवन तू खंयचे एक राग वता तुगेल मुरली चेरी बासुरी चेरी ते आनी बल्ली जावन उज जडना तू वच म्हळ्यार सुभाषितकारान तो तांगेली प्रतिभा शक्ती अर्थ कसला तन्मय हो जा मेरे मन रसमय हो जा अशी स्वाम्यांगेल भजन तुम्ही ऐकून आसका आमगेल जीवनान तू सरसता आमगेल जीवनान तू ड्रायनेस न्हय लाइवलीनेस येवका सरस जावंका म्हटल्यार कृष्णागेल भक्ती अत्यंत आवश्यक जावन आसा त्यामुळे ती कृष्णाय हे पहिले नाव दुसरे नाव वासुदेवाय वासुदेव वसुदेवस्य अपत्यम पुमान वासुदेवः वसुदेवागेल पूत वासुदेव आता वसुदेव म्हळ्यार शब्द अर्थ कसला आध्यात्मिक दृष्टीने वसु म्हळ्यार दुड्डू वसु म्हळ्यार धन वसुदेव देव देवाकच तो आपणागेल दुड्डू म्हण लेखता त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव म्हणतात आम्ही त्वमेव माता श्लोकांतून द्रविण म्हळ्यार दुड्डू वसु म्हळ्यार दुड्डू पैसा वसुदेव देवाकच आपणागेल धन म्हण कोण लेखता त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव द्रविणम तूच मगल धन म्हण कोण लेखता तो वसुदेव आमगेल परिस्थिती आमगेल उलटी आम्ही वसुकची देव म्हण लेखता ती वसु म्हळ्यार पैसा आनंद आश्रम स्वाम्यांनी आणि तशीच परिज्ञान आश्रम स्वाम्यांनी एक विनोदी श्लोक म्हणचे आशिल्लो हा मस्तपंत ऐकल्या परिज्ञान आश्रम स्वामी म्हणताले आनंद आश्रम स्वाम्यांनी म्हणचे आशिल्ले एक विडंबना श्लोक तो दुडु ब्रह्मा दुडुर विष्णू दुडुर देवो महेश्वरः दुडु म्हळ्यार दुड्डू दुडुर ब्रह्मा दुडुर विष्णू दुडुर देवो महेश्वरः दुडु साक्षात परब्रह्म तस्मै श्री दुडवे नमः ते दुडवाक नमस्कारू म्हण आतां कालांत म्हणून आनंदाश्रम परिज्ञानाश्रम स्वाम्यांनी जोक करत आशिल्ले सो वसुकची कोण धन म्हण लेखता ते आमगेल परिस्थिती जाल्यार कोण आय एम सॉरी कोण धनाकच वसु म्हण लेखता वसु म्हळ्यार धन त्या धनाकच देव म्हण लेखचे ते आमगेल परिस्थिती आणि देवाकच वसु म्हण लेखचे हे भक्तांगेल सो वसुदेव अशी कोणागेल मानसिक एक आउटलुक आसा मेंटल स्टेट आसा देवाकच धन म्हण लेखचे तो वसुदेव त्यामुळे भागवतांत वसुदेवागेल परिभाषा शब्दाची परिभाषा दिलेली आसा विशुद्ध सत्वम वसुदेव संज्ञितम विशुद्ध सत्व म्हळ्यार अत्यंत शुद्ध तातूंत तमोगुण रजोगुणाचे स्पर्श जायने असले जे एक अंतःकरण हार्ट आसा ताका वसुदेव म्हण म्हणटा ती आणि त्या वसुदेवांतून जसले त्या हार्टांतून जन्म घेता कृष्ण अर्थात कृष्ण जन्म जरी जावंक म्हण असल्यार आमगेल भितरी वी शुड बिकम वसुदेव तुमची आमगेल सर्वस्व जावन आसा म्हण केन्ना आमी ती भावना घेवन आमी उपासन करता ती वसुदेव जावच्याक आमी प्रयत्न करता ती त्या वेळार वासुदेव अर्थात कृष्ण जन्म आमच्यांतून जाता सो कृष्णाय वासुदेवाय हरये तिसरं नाम हरी हरी म्हळ्यार हरती इति हरी काडचे टू वाईप आउट ताका हरी हरी हर आणि ह्रीम हे तीन शब्दांक धातू एकूच तो धातू ताजो अर्थ कसला हरती म्हळ्यार काण बुड्डोंचे टू वाईप आउट टू रिमूव तो कृष्ण कल करता हरीर हरती पापानी दुष्टचित्तस्य दुष्टचित्त जावन आशिल्ल जालतकी ताण जरी उगडास केल्यार हरीर हरती पापानी दुष्टचित्तै अपि स्मृतः अत्यंत दुष्ट जावन आशिल्ल्यान जालतकी तागेल स्मरण केल्यार तागेल पाप पुरो तो काण उड्डयता ईश्वरा गेले भवानी शंकरा गेले एक स्तुती आसत मसननांगूच आसत
तांतो शंभो म्हणशील कडे आम्ही कृष्ण घालया, कृष्णाक अन्वय जाता. राम म्हणून शब्द घालया, राम अन्वय जाता. अर्थ एकूची. शास्त्राभ्यास नको, श्रुती पडू नको, तीर्थासी जाऊ नको. शास्त्राभ्यास नको, श्रुती पडू नको, तीर्थासी जाऊ नको. योगाभ्यास नको, व्रते मख नको, तीव्रे तपे ती नको. काळाचे भय मानसी धरू नको, दुष्टासी शंकू नको. ज्याची या स्मरणी पतित तरती, तो शंभू सोडू नको. ते शंभू मळकडे मी कृष्ण नाव घाल्या. ज्याची या स्मरणी पतित तरती, तो कृष्ण सोडू नको. त्या कृष्णागेल नाव आम्ही सोडची ना. त्यावेळा रे निर्भय जाता ते, भय म्हणल बत्ता. त्यामुळे ते दुष्ट जाऊन आशिल्ल्यान चलता की मगल उगडास केल्या रे ताक हावा साधू म्हणू लागता. हे वचन भगवद्गीतांतो 10वा अध्यायांतो कृष्णान दिलेलं असतं. अपिचेत सुदुराचारो भजत्यो माम अनन्य भाग, साधुरेव समंतव्यः सम्यक व्यवसितो हि सह. क्षिप्रम भवति धर्मात्मा, क्षिप्रम भवति वग्गितो धर्मात्मा जाता. अपिचेत इवन इफ सुदुराचारो, सुदुराचार, दुराचार म्हळरे कोणागेला आचरण समना आणि थंय एक सु म्हणून ऍड केलं म्हण अत्यंत अत्यंत अपवित्र आचरण करतल तसलं. अपिचेत इवन इफ अपिचेत सुदुराचारो भजती यो माम अनन्य भाग. अनन्य भक्तीने हो मस्त पाप केलं तसलो पापी मनुष्य जलत की तो जरी मधला घेऊन मगल स्मरण जरी करता. साधुरेव समंतव्यः, तक साधू म्हणूच आम्ही लेखा. सम्यक व्यवसितो हि सह, तो समची चांग वाटेक तो लागला म्हणून आम्ही लेखा. म्हळ्यार आम्ही अरे मागशी तो अशें आशिल्लें रे, आतां कसलो भारी आतां हें करता नाटक करता अशी तागेली शेळी केर उसपूंच म्हणटा ती तशी करची न्हय. आतां आयला नव्हतं सोम्या लागी, आतां आयला नव्हतं देवा लागी. दॅट इज इनफ. मागशीचे इतिहास घेऊन ताजेरीच आम्ही चरवण करची न्हय. साधुरेव समंतव्यः, ताका साधू म्हणून लेखा. सम्यक व्यवसितो हि सह, सम्यक म्हण समची चांग वाटे राहील. आता his course, he has made his course correction and now he has been launched on the right path. And then Krishna says in the Gita, Shipram bhavati dharmatma. Shipram, very soon, quickly he becomes dharmatma. And tak shashvat shantim nighachati. शाश्वत तक शांती मिळता. त्यामुळे तक हरी म्हणून म्हणतात. हरी म्हण हरती. आता हे जे सांगितलेस हे केवळ कृष्णा म्हणून कृष्णागल नाव मात्र असे नाही. भवानी शंकर देव असा, आमगल इष्ट देव कोणीही असा. नाव विंगड जाल्यार ते तत्व एकच. कृष्ण म्हणा, राम म्हणा, गणपती म्हणया, सूर्य म्हणया, देवी म्हणया, खंयचेय नाव घेऊन आम्ही हे केलं की आमच्यान तो चमत्कार जाता. हरती आमगेल पुरा. तो ह्रीम म्हळ देवी, हर म्हळ शंभू आणि हरी म्हळ विष्णू. आम्ही ते हरी म्हणून म्हणतात. ते हरे नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने. परमात्मा, व्हॉट इज द मिनिंग ऑफ परमात्मा? भगवद्गीतेंतू 13 अध्यायांतू एक प्रसिद्ध श्लोक अस. उपद्रष्टा, अनुमंता, भर्ता, भोक्ता, महेश्वरः परमात्मा चेति उक्तः देहिस्मिन् परमेश्वरः. परमात्मा म्हणता म्हणतात ते देहे अस्मिन् परमेश्वरः. परमेश्वराक केन्ना हे देहांत आसता म्हणून आम्ही संबोधन करता ते त्यावेळेर तागेल नाव परमात्मा म्हणून जाता. परमात्मा च अपि उक्तः देहे अस्मिन् परमेश्वरः. अस्मिन् देहे, ह्या देहांतू परमेश्वरः द ऑलमायटी गॉड परमात्मा इति उक्तः. ताका परमात्मा म्हणून आम्ही म्हणतात ते. आणि तो परमात्मा कशें आसा ताका लक्षण दिलें ती. उपद्रष्टा
हाजेर स्वाम्यांगेले आशीर्वचन स्वाध्याय मस्तपण जाला. आणि विनोबा भावेने ताका टॉक्स ऑन गीता म्हणून आसा, ए व्हेरी पॉप्युलर अँड व्हेरी फेमस बुक. तुम्ही वाचनी जाल्यार तुम्ही वाचका. मस्त भाशेन ताजे ट्रान्सलेशन आसा. इंग्लिशांत टॉक्स ऑन गीता, मराठी संकट भाशेन कन्नड सगळ्यांत आसा. तांतूं ह्या उपद्रष्टा हनुमंता हाचो अर्थ विनोबा भावेन सांगिल म्हणके खंयचेय भाष्यकारान सांगनी. उपद्रष्टा म्हळ्यार लागींची, उप म्हळ्यार लागीं, उपद्रष्टा लागीं बसून तो पळयतच खंय. द्रष्टा म्हळ्यार पळयतलो, लागीं बसून पळयता आसता. उप लागींची, दूर न्हय, लागीं बसून पळयता, सकल पळयता आसा. आमगेल थॉट, आमगेल स्पीच आनी आमगेल डीड, आमगेल विचार, आमगेल उच्चार, आमगेल आचार तो निरीक्षण करता आसा उपद्रष्टा. जाल्यार ही डजंट इंटरफियर, ही डजंट पोक हिज नोज म्हणटात न्हय, कलय करना. तटस्थ जावन साक्षी रूप जावन तो पळयता आसा. हनुमंता जरी आमी ताका स्वीकार केलो, हातावळ म्हणके जरी आमी ताका लागीं वचो प्रयत्न केले, लागीं वच म्हळ्यार कशी, दिस इज नॉट ए जर्नी इन स्पेस, इट इज ए जर्नी इन कॉन्शियसनेस. देवा लागीं वच म्हळ्यार कसले आमी एक स्कूटर घेवन रिक्षा घेवन वचगल म्हणके ना. देवा लागीं वचचें म्हळ्यार आमी केन्ना जप करता ते देवा लागीं वचगली, ध्यान करता ते देवा लागीं वचगली, स्वाध्याय करता ते देवा लागीं वचगली. अशी आमी केन्ना देवा लागीं केन्ना आमी वतात की त्या वेळार ही बिकम्स हनुमंता. नाजाल्यार ही रिमेन्स ए पॅसिव्ह विटनेस. ही जस्ट गोस ऑन वॉचिंग what we are thinking, what we are speaking and what we are doing. But the moment you accept him, the moment you accept him, त्वमेव सर्वं मम देव देव, तू मगलत गाईड करे. फ्रेंड फिलॉसॉफर अँड गाईड म्हणतात न्हय, अशी केन्ना आमी ते देवाक एक्सेप्ट करता ते त्या वेळार ही बिकम्स हनुमंता. हनुमंता म्हळ्यार तागेल अनुमती दिता. आमगेल कार्य खंयचें एक आमी करूं भायर सरल्यान ते सम असल्यार हा बरें आसा करी म्हण आमकां अनुमती दिता. तें आमकां कळटा. स्टील स्मॉल वॉयस ऑफ कॉन्शियन्स म्हणटात न्हय, आमकां भितर कळटा तें. आनी खंयचेंय आमी करूं भायर सरलेलें तें वायट आसा, तें चांग न्हय, त्या वेळार तो अनुमती दिना. अँड दॅट ऑल्सो आमकां कळटा. आमगेल भितर आमकां कळटा तें एक स्पंदन येता, नाका तें करूं नाका, नाका तें करूं नाका म्हण. कसली एक आमच्यान एक भितर एक कोण की सांगील म्हणटा जाता, वी गेट दॅट फिलींग दॅट गॉड हॅज नॉट अप्रूव्ड वॉट आय प्रपोज टू डू. हनुमंता भरता म्हळ्यार आमगेल भरण पोषण करता तो. भोगता हांव कसलो दिता का, पत्रम पुष्पम फलम तोयम प्रितीने, तो एन्जॉय करता. ही बिकम्स भोगता. भोगता मीन्स एन्जॉयर. महेश्वरः तो देव. परमात्मा च इति उक्तः देहेस्मिन् परमेश्वरः. तो परमेश्वर, तो देव केन्ना आमगेल भितर आसा, तावळ ताका परमात्मा म्हण म्हणटा ते. आनी तो उपद्रष्टा हनुमंता भरता भोगता जावन आसा. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय. तागेलो अनेक एट्रिब्यूट, तागेलो अनेक स्वरूप हांगा आमकां दिलेलें आसा. कॉनोटेशन हांव तावळ सांगला तुमकां. डिनोटेशन एकच कृष्ण, एक शब्दाचे कॉनोटेशन विंगड. प्रणत क्लेशनाशाय. प्रणत प्रणाम ताजे पास्ट पार्टिसिपल प्रणत. प्रणाम म्हळ्यार प्रकर्षाने नम बग्गून. केन्ना आमी बग्गून नमस्कार करता ते ताका प्रणाम म्हणटा ते. अशी निटळ राबून अशी न्हय, बग्गून केन्ना आमी नमस्कार करता ते ताका प्रणाम म्हण म्हणटा ते. आनी कोण प्रणाम करता तो प्रणत. देवाक कोण प्रणाम करता, बग्गून नमस्कार करता, तागेले क्लेश नाशाय, तागेल क्लेश पूर्ण नाश करता तो कृष्ण. व्हॉट इज क्लेश? क्लेश म्हळ्यार शब्दाक सामान्य अर्थ वांट, डिस्ट्रेस. दॅट इज द ऑर्डिनरी मिनींग. क्लेश म्हळ्यार कष्ट, डिफिकल्टीज. दिस इज द ऑर्डिनरी मिनींग. बट क्लेश इन योगा
इन वेदांत इट मीन्स पंचक्लेश, 5 क्लेश असते. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, पंचक्लेश, 5 क्लेश. हे 5 क्लेश जे असते ते क्लेश तो कान उडयता. प्रणत क्लेश नाशाय, तो नाश करता. व्हॉट आर द 5 क्लेश? आणि हे 5 क्लेशा मीच आमकां वी सफर डिस्ट्रेस, वी सफर agony in samsara because we are trapped by these 5 kleshas. First one is avidya. Avidya, ignorance. What is ignorance? देव ना म्हण म्हणचे, गुरु शक्ती ना म्हण म्हणचे. खंयचे अस विद्यते म्हण अस, संस्कृतांतून विद्यते म्हण अस. खंयचे अस ते ना म्हण म्हणचे, ती बुद्धी जी अस नास्तिक बुद्धी, दॅट इज वन ऑफ द मिनिंग्स ऑफ अविद्या. आशिले ना म्हण म्हणचे अविद्या. देव गिव हे कसले ना, अविद्या. अस्मिता, अस्मिता म्हण हाव मम, हाव अहम मम, अहम मम, दॅट इज अस्मिता. आता मराठीतून आम्ही मराठी म्हण अस्मिता आमकां आसका म्हणते, तें अस्मिता न्हय. हांगा आमकां एक अभिमान आसका, स्वाभिमान आसका, आमगेल्या भाशेची अस्मिता. हियर दॅट इज नॉट द मिनिंग. हांगा अस्मिता म्हळ्यार अहम अस्मी, हांव आस. आता एक हांव केन्नाय दृश्टांत दिता. समुद्रांतून पाळ येता, ती तरंग येता, ती समुद्रांतून. ती पाळ जी आसा ती ते खंयचे एक तरंगाने म्हाका स्वतंत्र अस्तित्व आसा म्हण म्हणल्यार हास्यास्पद जायना वता. समुद्रांतून खंयची तरंग येता ती वता, ती त्या तरंगाक स्वतंत्र अस्तित्व खंय आसा? तागेलें अस्तित्व म्हळ्यार समुद्र अस्तित्व. समुद्र आसा ते तरंग आसा. समुद्राक सोडून स्वतंत्र अस्तित्व कशकी तरंगाक ना, तशीची देवाक सोडून म्हाका स्वतंत्र अहम अस्मी. दॅट इज फुलिशनेस. I was, I am, and even after my death, I will be in God. To live, move, and have my being in God म्हणतात न्ही. सो हांव त्रिकालांतून, तिन्नी टेन्ससांतून हांव ताज्यांतूं आसा, ताका सोडून हांव ना. Our relation is inseparable. That is the meaning. So देव ना म्हणचे तो अस्मिता, अविद्या, अस्मिता. आणि हे अस्मिता मिती हांव एक स्वतंत्र जावन आसा म्हळ्यार हे जीवभाव. हाका इंग्लिशांतून सेपरेटिस्ट कॉन्शियसनेस म्हणटात. सेपरेटिस्ट कॉन्शियसनेस. बेकने बिडारे बेरे म्हणटात न्ही कन्नडाने. हांव एक विंगड कोणकी म्हण. विंगड खंय तूं? यू आर पार्ट एंड पार्सल ऑफ गॉड. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः 15 अध्याय. कृष्णूच म्हणटा तूं मग अंश जावन आसा म्हणून. तर हांव एक विंगड स्वतंत्र म्हण. How can I arrogate to myself this foolish notion? So I am not at all independent. I am totally dependent on you. So अस्मिता is wrong. That is klesha. And ते अस्मिता मित मस्त तितलं भानगड येतात ती. आता अस्मिता मित जावन राग आणि द्वेष. हो म्हाका जाय, तो म्हाका नाका. हो मगेलो आणि तो अत्व, तो परको. हे राग द्वेष, हे अस्मिता मित जावन येता. And अभिनिवेश, a sense of insecurity, a feeling of भय, feeling of एक कसं जाता बा, कल जाता बा, केन्ना म्हाका मरण येता, अशी एक नमुन्याचे haunting sense of insecurity. That is अभिनिवेश. fear of death, fear of some doom, कसले पण एक वाईट जावचें आसा, असले एक नमुन्याचे भय, हे पुरो अस्मिता, राग, द्वेष. and all these come out of avidya. So अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हाका क्लेश म्हणतात. आणि हे क्लेश तो नाश करता. कोणा नाश करता? द फर्स्ट वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रणत क्लेश नाशाय. कोण नमस्कार करता? त्वमेव सर्वं मम देव देव म्हण बघून नमस्कार करता, तागेल तो क्लेश हरण करता. वाटेर वतला आपण क्लेश हरण करना. गुरु जावं, देव जावं, केन्ना आमी वचून, केन्ना आमी प्रणत, केन्ना आमी प्रणाम करता, ते सरेंडर जाता, ते स्विच ऑन केलें म्हणके. हांव केन्नाय दृश्टांत दिता.
इन्फ्रास्ट्रक्चर पुरा आसा, लाईट आसा, फॅन आसा, सगळं आसा, जाल्यार जो पर्यंत हांव स्विच ऑन करना म्हाका कसलें प्रयोजन मेळटोय? लायटा प्रयोजनय मेळना, फॅना प्रयोजनय मेळना. हांगा प्रणाम करचें, नमस्कार करचें, बघून नमस्कार करून त्वमेव सर्वं मम देव देव म्हणचें, दॅट इज प्रणत, अँड दॅट इज इक्वल टू स्विच ऑन केलें म्हणके. त्या वेळार प्रणत क्लेश नाशाय, मगल पूर क्लेश तो नाश करता, पूर नाश करून म्हाका कल दृश्टी दिता, म्हाका दृश्टी दिता की वॉट एवर हॅपन्स देवा हो तुगेलो प्रसाद. वॉट एवर हॅपन्स चांग मेळ्ळें तुगेलो प्रसाद. इफ एनीथिंग बिटर experience I get, that also is your prasad. I will rejoice when I get happiness. I will rejoice when I get pain and sorrow, because both तू दिता आसा हो तुगेलो प्रसाद. प्रसाद म्हणल्यार दृश्टी घेवन आमी संसार स्विकार करता ती. हांव दृश्टांत केन्नाय एक दिता तुमकां. गांध येता आमकां, फुलां पाकळी येता ती मठांत हांव अथवा मंगेशी देवळा, शांतादुर्गा देवळांतून पोस्टारी सेवे प्रसाद येता. आमी तें केन्ना एनवलप ओपन करता ती, तातूंत फुलां पाकळ्यो सुकिल्यो आसूं फाव आसा, गांध सुकून पडलेलो आसूं फाव आसा, बट डू वी डिस्कार्ड इट because the petals are no longer fresh? Do we discard the gandha because it has become very dry? No, it is prasad. तशीची सुख दुःख हो प्रसाद जावन आसा. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते, भगवद्गीता. प्रसाद म्हणून आमी केन्ना स्वीकार करता ती, त्या वेळार एवरीथिंग सुख मे राम, दुःख मे राम, सब मे राम समायो, ही दृष्टी आमकां येता. प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. लास्ट नाम गोविंद. गो म्हणल शब्दाक गाय म्हणल अर्थ आसा. गो म्हणल शब्दाक वाणी म्हणल अर्थ आसा. आणि मस्तीतले अर्थ आसा ते हे दोन्ही अर्थ घेवया आमी. गोविंद, गो म्हळ्यार गाय. कृष्णाक कोणाय सोदका म्हणून जाल्यार भागवतांत काणी आसा. कृष्ण खंय वचगला म्हणल्यार गाय खंय आसत पळय थंय वचत, तुका तो मेळटलो. विंद, विंद मीन्स टू ऑब्टेन. विंद टू ऑब्टेन. कृष्णाक तुका मेळचे आसा, कृष्ण खंय मेळटलो? तो इजी तागेले एड्रेस म्हळ्यार गाय खंय आसत पळय थंय वचत. सो गोविंद हो एक अर्थ. आणि दुसरो गो म्हळ्यार पृथ्वी. पृथ्वीक ही काणी पुराणांतून काणी. हिरण्यकशिपू म्हळ्यार प्रल्हादागेलो बापूसो. हिरण्यकशिपूगेलो भाव हिरण्याक्ष म्हणून राक्षस आशिल्लो, असुर. त्या हिरण्याक्ष म्हळ्यार असुराने भुंयेक अपहरण केलें, किडनॅप केलें भुंयेक, आनी पाताळांत व्हरून दवरलें खंय. दिस इज अ स्टोरी फ्रॉम पुराण. ही हायजॅक्ड द अर्थ अँड टूक इट टू पाताळ. आणि मागीर सगळ्यांनी बॉम्ब मारूं सुरू केलें, भुंयना 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 म्हूण. देन विष्णू टेक्स वराह अवतार. वराह बोर, वराह अवतार घेवन तो तोग पाताळांत वचून गो विंदती, ते गायीक त्या भुंयीक ताणें पुनः प्राप्त करून घेतले. तेमी तागेलें नांव गोविंद अशें जालें. तिसरी गो म्हळ्यार वेदवाणी. वेदवाणी, वेदांतुले जे वाणी आसा, शब्द जे आसा ती ताकाय गो म्हणटा ती. सो आमकां देवागेल बदल आमकां माहिती जाय हें खंय मेळटलें? गो म्हळ्यार वेद. वेदांत आमकां मेळटलें गोविंद. फोर्थ मिनींग इज गो म्हळ्यार आमगेली इंद्रिय, विंद म्हळ्यार ऑब्टेन. सो गोविंद हो शब्द आमकां सांगता तुमकां तुमगेले इंद्रियान तुमी कलकल पळयतात पळय तें पुरो गोविंद म्हण तूं लायक. गो विंद, विंद म्हळ्यार ऑब्टेन, गो म्हळ्यार इंद्रिय. आमगेले इंद्रियान आमी कलकल परसेप्शन आमगेलें जाता. ऑल दॅट इज गोविंद म्हण तूं लायक. दॅट इज द मेसेज ऑफ द वर्ड गोविंद. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. हांगा दृष्टी दिसे म्हळ्यार केवळ पळोवचें मात न्हय. जे जे दृष्टी देत तशीची जे जे हांव आयकतां, जे जे हांव आपडतां, जे जे हांव अनुभव सोयतां ते सर्व हरिरूप. दॅट इज गोविंद. अँड गोविंद आमी
केन्ना म्हणटा ते खंयचे एक कार्य एक प्रोजेक्ट कंप्लीट जालें, वी हॅव अ सेन्स ऑफ फुलफिलमेंट, वी हॅव अ सेन्स ऑफ कंप्लिशन. आता समज घोमटे करून जाल्लें म्हूण आमी केन्ना आमकां म्हण दिसता. त्या वेळार तुमी आयकल्या रथोत्सव खंय चलता थंय गोविंदान गोविंदा गोविंदा म्हणटा ती. दॅट अटरन्स ऑफ द वर्ड गोविंदा signals the completion, satisfactory completion, fulfillment of a project. आमगेल मठांत तूं जवळ खंय केन्ना पूज चलता ते पुजे आखेरीक 3 नांव म्हण पुजे आखेर जाता. अच्युतानंत गोविंद, अच्युताय नमः, अनंताय नमः, गोविंदाय नमः. हे 3 नांव म्हण पूजा समाप्त जाता. आमगेल मठाचे पब्लिकेशन देवतार्चन विधी म्हणून पांडुरंगाश्रम स्वाम्यांनी बरयल्लें, संपादन केलेलें. देवतार्चन विधी म्हळ्यार आमगेल मठांत हलपाल धोरण रातताय कलकल चलता ताजे पूर विधी त्या पुस्तकांत आसा संस्कृतांत. देवतार्चन विधी तांतूं अखेरचे पेजांत हें आसा. कृष्ण केन्ना पूजा कन्क्लूड करतना ओम अच्युताय नमः, ओम अनंताय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम नमो विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे म्हणून पूजा समाप्ती करचें. सो गोविंदाय नमो नमः अशी ही नांव कृष्णा गेले. आता कृष्णाष्टमी येता आनी तशीच हांव तावळ सांगेल म्हणके आमगेले परम गुरूंक प्रिय जावन आशिल्लें भागवत कृष्ण लिला तांणी सांगिल्लें आसा. त्यामिती ही जी प्रार्थना आसा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः अशी हो ते स्तोत्र हो श्लोक म्हणून मगल हो उपन्यासू हांव संपन्न करता. धन्यवाद. जय शंकर. नंदन्तु साधकाः सर्वे विनश्यन्तु विदूषकाः अवस्था शाम्भवी मेस्तु प्रसन्नोस्तु गुरुः सदा. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति.